भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म सर्वसामान्यासाठी बौद्ध तत्त्वज्ञान खूप महत्त्वाची गरज आहे. त्यासाठी आज आपण बौद्ध नित्य पूजापाठ कशा प्रकारे घ्यायचा आहे त्याबद्दल बाबासाहेब काय म्हणतात. विद्वानाच्या बौद्धिकतेसाठी हवी धम्मतत्वाची उच्च कोटी, तसेच जनसामान्यासाठी पूजापाठ विहारी. धम्मतत्वात घडती विद्वान, पूजापाठात ते सामान्य जन. असे दुहेरी नसता व्यवस्थापन, ग्लानी धम्मास येत असे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमीवर आपल्या धम्मबांधवांना संबोधित करताना म्हणाले, विद्वानाच्या बौद्धिकतेसाठी धम्मतत्वाची उच्च कोटी म्हणजे त्याचं ज्ञान असलं पाहिजे धम्माचं. म्हणून आपण आज त्यावर एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहोत. पूजापाठ कशा प्रकारे काय काय घेतो आपण तर थोडक्यात आपण घेऊया. बुद्धादेश. तथागत भगवान बुद्ध काय म्हणतात. चरत भिकवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अर्थाय हिताय सुखाय देव मनुष्यानं देशेत भिक्खवे धम्मं अधिकल्याणं मज्जे कल्याणं पर्योसा कल्याणं शांतं संवेजनं केवल परिपूर्ण परिशुद्धं ब्रह्मचर्यं प्रकाशेथं. महावग्ग विनयपीठ हे पालीमधलं होता. आता याचा मराठीमध्ये आपण अर्थ बघूया. तथागत म्हणतात, भिक्खूंनो, बहुजनाच्या हिताकरिता बहुजनाच्या सुखाकरिता लोकावर दया करण्याकरिता देव कल्पनाचं नाही आहे. सत्पुरुष देव कोणाला म्हटलेला आहे. सत्पुरुष, संत पुरुष, नीतिवान पुरुष आणि मानव यांच्या कल्याणाकरिता, हिताकरिता, सुखाकरिता विचरण करा. भिक्खूंनो, आरंभी कल्याणकारक, मध्ये कल्याणकारक व अंती परिणामी सुद्धा म्हणजे शेवटी सुद्धा कल्याणकारक असलेल्या या धम्माचा त्यांच्या शब्दार्थासह भावार्थासह उपदेश करून सर्वत्र परिपूर्ण व परिशुद्ध ब्रह्मचर्य प्रकाशित करा. अशा प्रकारे भगवान बुद्धाने आपल्या भिक्षूंना आदेश दिलेला आहे की भिक्षूंनो, तुम्ही बहुजन हिताय बहुजन सुखासाठी आपण फिरत राहिलं पाहिजे, ज्ञान वाटत राहिलं पाहिजे. आता त्यासाठी उपासकाला सुद्धा आणि भिक्षूंना सुद्धा हे महत्त्वाची गोष्ट आहे भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये. तर प्रथमतः त्रिशरण, नंतर पंचशील,
नंतर अष्टशील हे टप्प्याटप्प्यानं ते सर्वांना म्हणलं शिकलं पाहिजेत, आत्मसात केलं पाहिजेत. म्हणून आपण त्रिशरण आणि पंचशील याविषयी आज माहिती घेणार आहोत. त्रिशरण पंचशिलाचा स्वीकार करताना उपासक उपासिका जमिनीवरील आसनावर दोन्ही पायाचे गुडघे समोर टेकवून व दोन्ही तळपाय उजव्या बाजूकडून मागे दुमडून उकडू बसतात आणि डोके किंचित खाली झुकवून दोन्ही हात जोडतात. प्रसंगविशेष सरळ उभे राहून डोके किंचित खाली झुकवून व दोन्ही हात जोडून त्रिशरण पंचशिलाचा स्वीकार करण्यात येतो. ही झाली बसण्याची अवस्था. त्रिशरण पंचशील घेत असताना आपण कसं बसायला पाहिजे? अभिवादन करता वेळेस, वंदन घेता वेळेस डोक्यामध्ये टोपी नसली पाहिजेत. लेडीज असतील, महिला असतील तर डोक्यावर पदरसुद्धा नसला पाहिजेत. त्याचं कारण की आपल्या डोक्यावर कोणत्याही गोष्टीचं वजन नको, ओझं नको, मुक्त असलं पाहिजे. समजा भिक्षू जर आले आपल्या गावामध्ये तर आजकाल काय कोणी काही समजत नाही. भिक्षूला आपण अभिवादन कशा प्रकारे केलं पाहिजे, आपल्या धम्मगुरूचं आपण कशा प्रकारे त्यांच्या संग वर्तन केलं पाहिजे, त्यांचा आदर कशा प्रकारे केला पाहिजे. आणि आपल्याला जर त्रिशरण पंचशील त्यांच्याकडून घ्यायचं असेल तर याचना आपल्याला त्या आपल्या धम्मगुरूला आपण केली पाहिजे. मग उपासकानं काय म्हटलं पाहिजे? हात जोडून गुडघ्यावर बसून त्यानं म्हटलं पाहिजे, ओकास अहम भन्ते त्रिशरणे सह पंचशीलं धम्म याचामि अनुगहं कतवा शील देत मे भन्ते. दुसऱ्यांदा द्वितीयांपि ओकास अंबन्ते त्रिशरणे सह देत मे भन्ते. तिसऱ्यांदा तृतीयांपि ओकास अंबन्ते त्रिशरणे सह देत मे भन्ते. अशा प्रकारे आपण 3 वेळा म्हटल्याच्यानंतर आपले धम्मगुरू काय म्हणतील, काय म्हणतात आपला त्याला प्रतिसाद म्हणून ते म्हणतात. धम्मगुरू म्हणतील, यमाह वंदामि तंग वंदे तंग. एकवचनी वदेही म्हणावे. आपण काय म्हणावे? उपासकाने काय म्हटलं पाहिजे? अहम भन्ते. आपण जास्त मंडळी असलो तर आपण काय म्हणायचं? आम भन्ते, वदेही म्हणावे. नंतर मग त्रिशरणाला शरणागमनाला सुरुवात होते. म्हणते जे आपल्याला त्रिशरण पंचशील देतील त्यावेळेस आपण म्हणत असतो मग नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. हे झालं त्रिशरण. आता शरणत आहे. बुद्धं शरणं गच्छामि.
धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. अशा प्रकारे हे त्रिशरण झाल्याच्या नंतर आपण पंचशील म्हणतो, नाही का? तर याचा आपण मराठीचा अर्थ असा आहे, त्रिशरण पंचशील. याचना, अवकाश द्या भन्ते, मी त्रिशरणासह पंचशील धम्माची याचना करतो. अनुग्रह करून मला शील द्यावे भन्ते. असं हे वरीलप्रमाणे 3 वेळा म्हणावे. मग आपल्याला धम्मगुरू काय म्हणतील? मी म्हणेन तसे म्हणा, म्हणजे माझ्या मागे म्हणा. उपासक काय म्हणतो? ठीक आहे भन्ते. मग आपण नमन सुरू करतो. त्या अरहत सम्यक संबुद्ध भगवान बुद्धाला वंदन करतो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नंतर म्हणतो, त्या अरहत सम्यक संबुद्ध भगवंताला वंदन असो. त्या अरहत सम्यक संबुद्ध भगवंताला वंदन असो. असं हे आपण 3 वेळा म्हणतो. नंतर त्रिशरणा, हे झालं नमन. आणि आता त्रिशरण. मी बुद्धाला अनुसरतो. बुद्धं शरणं गच्छामि, मी बुद्धाला अनुसरतो. धम्मं शरणं गच्छामि, मी धम्माला अनुसरतो. संघं शरणं गच्छामि, मी संघाला अनुसरतो. दुसऱ्यांदा मी बुद्धाला अनुसरतो. दुसऱ्यांदा मी धम्माला अनुसरतो. दुसऱ्यांदा मी संघाला अनुसरतो. तिसऱ्यांदा मी बुद्धाला अनुसरतो. तिसऱ्यांदा मी धम्माला अनुसरतो. तिसऱ्यांदा मी संघाला अनुसरतो. अशा प्रकारे बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. त्रिशरण झाल्याच्या नंतर परत आपण मग पुढे पंचशील. आपण भक्तजीला म्हटलेलं आहे, त्रिशरणासह पंचशील याचामी अनुग्रहं कतवा शील देत मे बनते. म्हणजे म्हणते, तुम्हाला आम्ही विनंती करतो की आम्हाला त्रिशरण पंचशील आपण द्यावे. मग आपण पंचशिला, बनतेची पंचशिला सुरुवात करतात. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अदेनदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि.
आणि 5वं आहे सुरामेरय मज्ज प्रमाद ठाणा वेरमणी सिक्कापदं समादियामि। आचार्य त्रिसरणे संधी पंचशीलक धम्म साधुकं सुरक्षितं कतवा अप्पा मादेन सम्मादेस्थ आंबंते साधू साधू साधू। अशा प्रकारे आपण त्रिशरण पंचशील कसं घेतात, कसं घ्यायला पाहिजेत, धम्मगुरूला याचना कशी करायला पाहिजेत याची माहिती आपण हे पालीमध्ये घेतलेली थोडं, त्याचा अर्थ या पंचशिलाचा मराठीमध्ये इथे बघूया आपण। पाणाते पाता वेरमणी सिक्कापदं समादियामि। याचा अर्थ प्राणघातापासून अलिप्त राहण्याचे शिक्षापद मी स्वीकारतो, म्हणजे मी कोणत्याही प्राण्याची हिंसा करणार नाही अशी मी प्रतिज्ञा करतो। अदेन दाना वेरमणी सिक्कापदं समादियामि। चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याचे शिक्षापद मी स्वीकारतो, म्हणजे मी चोरी करणार नाही। नंतर तिसरे म्हणते कामेस्मिचाचारा वेरमणी सिक्कापदं समादियामि। कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याचे शिक्षापद मी स्वीकारतो, म्हणजे माझी पत्नी सोडून इतर सर्व ज्या महिला असतील त्या सर्वांना मी माता किंवा भगिनी हेच नात्यानं मी त्यांच्यासंग व्यवहार करीन। मी व्यभिचारापासून अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो। नंतर 4था आहे मुसावादा वेरमणी सिक्कापदं समादियामि। खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याचे शिक्षापद मी स्वीकारतो। आणि पंचशिलामधलं शेवटचं शील आहे सुरामेरय मज्ज प्रमाद ठाणा वेरमणी सिक्कापदं समादियामि। याचा अर्थ मराठीमध्ये दारू मद्य इत्यादी मादक पदार्थाच्या सेवनापासून अलिप्त राहण्याचे शिक्षापद मी स्वीकारतो, म्हणजे मी ज्या ज्या पदार्थापासून माणसाला नशा येते ते पदार्थ मी वर्ज्य करेन, म्हणजे दारू गांजा अफीम जे जे काही पदार्थ तंबाखू बिडी सिगारेट या सर्वापासून मी अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो। अशा प्रकारे पंचशिलाचा अर्थ इथं आपण मराठीमध्ये बघितला आहे। या त्रिचरणासह पंचशील धम्माला चांगल्या प्रकारे सुरक्षित ठेवून त्यांचे बिनचूक पालन करेन। ठीक आहे म्हणते, म्हणजे साधू साधू साधू। अशा प्रकारे सर्वांचं मंगल हो। आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया। उद्या परत आपण पुढच्या भागामध्ये दुसऱ्या विषयावर याच्यामधलेच अष्टशील दशशील 10 पारामिता हे आपण सर्वावर व्हिडिओ बनवणार आहे। म्हणून सर्वांचं मंगल हो। तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे। जन जन मंगल जन जन मंगल
जन जन मंगल होई रे. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. उद्या परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. सबस्क्रायबर सर्व मित्रबंधूंनो व बौद्ध उपासक उपासिकांनो, बालमित्रांनो, ज्या ज्या माणसाकडे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या विषयावरील हे जे वेगवेगळे व्हिडिओ आहेत, या व्हिडिओमध्ये आपण भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान पेरण्याचा प्रयत्न करतो. आपण सर्वांनी या गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलला लाईक कराल अशी आशा बाळगतो. आणि हे जे व्हिडिओ आहेत ते आपण स्वतः तर ऐकाच, आत्मसात कराल अशी आशा करतो. आणि इतरांनासुद्धा आपण ते शेअर करा. आणि आणखी काही आपलं मत असेल तर मला व्यक्त करा. एवढं बोलून जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल.